नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीमध्ये आज आपल्यासोबत आहेत राजू आवळे. आज त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता, संविधान बचाव कृती समिती. सर, संविधान बचाव कृती समिती घेण्याचं जे कार्यक्रम आहे, आज संविधान हे कृती समिती बनवण्याचं, याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय होतं नेमकं? महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इचलकरंजी शहरामधल्या सगळ्या सामाजिक चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन, विविध सामाजिक संघटनेमध्ये चळवळीत काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शहरातल्या आणि एकंदरीत सगळ्याच संविधान बचाव हा शब्द घेतलेला आहे. मग संविधान कुठंतरी धोक्यात आहे तुम्हाला वाटतं का सर? नक्कीच फार पूर्वीपासून संविधान बचाव हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. तशी राज्यकर्त्यांच्याकडून वागणुकी सुरू झालेली आहे आणि हम करोसो कायदा असं सुरू झालेलं आहे. हुकुमशाही या लागलेली आहे. राक्षसी बहुमताच्या जोरावरती आम्ही म्हणाल तसंच व्हावं अशा पद्धतीने सगळ्या, मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापासून सगळी प्रशासकीय यंत्रणा राज्यकर्त्यांच्या हातामध्ये घेऊन जो आपल्याला मदत करेल त्यालाच ती मदत करावी, अशा पद्धतीनं जो आमच्याबरोबर येईल त्यालाच त्याचं संरक्षण व्हावं, तिचीच कामं व्हावी, ही भावना सगळ्या राज्यकर्त्यांची दिसायला लागलेली आहे. आणि म्हणून संविधान बचाव अर्थ आहे, संविधानामध्ये सगळ्यांना, सगळ्या माणसांना समान हक्क मिळाला पाहिजे. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण राज्यकर्त्यांची भावना आहे की जो आमच्याबरोबर येईल त्यालाच मदत केली जाईल. ही जी काही हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही मोडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संविधान बचाव कृती समिती केलेली आहे. सत्ताधारी पक्ष म्हणतो की आम्ही संविधानाला धक्का पण लावू देणार नाही आहे किंवा संविधान आम्ही सेफ ठेवतो आहे. तुम्ही फक्त एक प्रोपोगंडा तयार करताय तसं? सत्ताधाऱ्यांचं खायचं दात वेगळं आहे, दाखवायचं दात वेगळं आहेत. ॲक्च्युली पण परिस्थिती बघितलं तर या देशात तिने या आता सध्याचं विधानसभेची सगळी परिस्थिती बघितली, कुठल्याही माणसांच्या मनामध्ये उत्साह दिसत नाही. कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याच गावात उत्साह दिसत नाही. आणि सगळं जे फिक्सिंग केलेलं आहे यावरून लक्षात यायला लागले का ही सगळ्या मंडळींनी, राज्यकर्त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर केलेला आहे. आणि त्यामुळं तिने काही जरी म्हटले तरी त्यांची हुकुमशाही ही सुरूच आहे. जो आम्हाला मदत करेल त्यांचं संरक्षण करायचं काम ही राज्यकर्ते करायला लागलेले आहेत. त्यामुळं सगळ्या सामाजिक कर्त्यांना वाटायला लागलेलं आहे, सर्वसामान्य माणसाला वाटायला लागलेलं आहे की आता संविधान बचाव या उद्देशानंच आता पुढच्या भविष्यामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे येत्याला काळात संविधान धोक्यात जाईल किंवा धोक्यात आहे असं वाटतं का? हो, नक्कीच संविधान धोक्यात आहे. कारण हुकुमशाही या लागलेली आहे. प्रत्येकजण आपला मनमानी कारभार करायला लागला. पूर्वीच्या ज्या पद्धतीनं माणसाला न्याय द्यायला पाहिजे होतं त्या न देता या लोकांचा सत्तेचा गैरवापर व्हायचा. जे सत्तेच्या बाजूनं राहतील त्या माणसांचं संरक्षण करायचं असं दिसायला लागलेलं आहे. म्हणून संविधान धोक्यात आहे. चालेल. यांना म्हणायचं होतं संविधान सध्याच्या धोक्यात आहे, ते जर वाचवायचं असेल, सेफ ठेवायचं असेल तर कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी रोडवर उतरलं पाहिजे, संविधानासाठी लढा दिला पाहिजे, तरच लोकशाही आणि संविधान हे टिकेल. इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.